नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 1 ऑक्टोबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला। सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची पंतप्रधानपदी नियुक्ती। किंग सलमानच्या सिंहासनाचा वारस असलेला क्राउन प्रिन्स त्याच्याकडे आधीपासूनच व्यापक अधिकार आहेत आणि त्याला त्याच्या राज्याचा दैनंदिन नेता म्हणून पाहिले जाते। त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करणारा शाही हुकूम सौदी प्रेस एजन्सीने जारी केला होता। 37 वर्षीय क्राउन प्रिन्स, ज्याला MBS या संक्षेपाने ओळखले जाते, त्यांनी व्हिजन 2030 मध्ये आघाडी घेतली आहे, राज्याची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी आणि तेलावरील अवलंबित्व संपवण्याची व्यापक योजना आहे। बघूया पुढील घडामोड। पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला। गांधीनगर मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 30 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे हिरवा झेंडा दाखवला आहे। देशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे। नवी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन गुजरात आणि महाराष्ट्राला गांधीनगर आणि मुंबई दरम्यान जोडेल। बघूया तिसरी घडामोड। वित्तीय वर्ष 2023 साठी RBIने GDP वाढीचा अंदाज 7% आणि महागाई 6.7% राहील असा अंदाज नोंदवला आहे। भारतीय रिझर्व्ह बँक RBIने आर्थिक वर्ष 2023 साठी 7% वास्तविक GDP वाढीचा अंदाज वर्तवला आहे। भारतातील महागाई 6.7% राहण्याचा अंदाज आहे। परिणामी वाढती चलनवाढ, जागतिक हेळसांड आणि रुपयाचे मूल्य ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरल्याबद्दल वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून RBIने आपला धोरण दर 50 आधार अंकांनी वाढवला। बघूया पुढील घडामोड। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 4% महागाई भत्ता वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलै 2022 पासून महागाई भत्ता DA आणि महागाई रिलीफ म्हणजेच DR मध्ये 4% वाढ केली, ज्यामुळे 6.97 दशलक्ष निवृत्ती वेतनधारक आणि 4.18 दशलक्ष केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे। DA आणि महागाई रिलीफ DR पेमेंट मूळ वेतन किंवा पेन्शनच्या सध्याच्या 34% दरापेक्षा 4%ने वाढ आहे। महागाई भत्ता DA आणि महागाई सुटका DR या दोन्हींचा एकत्रित परिणाम होईल आणि तिजोरीवर प्रतिवर्ष 12,852.5 कोटी रुपये होतील। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना प्रत्येकी 1 जुलै 2022 पासून महागाई भत्ता DA आणि महागाई सुटका DR मिळण्याचा अधिकार असेल। जून 2022 मध्ये संपलेल्या कालावधीसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या 12 महिन्यांच्या सरासरीच्या टक्केवारीच्या वाढीवर आधारित महागाई भत्ता DA आणि महागाई सुटका DR वाढवण्यात आली आहे। बघूया पुढील घडामोड। जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत 40व्या क्रमांकावर पोहोचला आहे। ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत 40व्या क्रमांकावर पोहोचला आहे। भारताने 2015 मध्ये 81व्या स्थानावरून ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स GII 2022 मध्ये 40व्या स्थानावर झेप घेतली आहे। पायाभूत सुविधांचा अपवाद वगळता भारताची नवोन्मेषाची कामगिरी उच्च मध्यम उत्पन्न गटासाठी जवळजवळ प्रत्येक नवकल्पना स्तंभामध्ये सरासरीपेक्षा जास्त आहे। वळूया पुढील बातमीकडे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनायक यांचे निधन। राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा आणि माजी संसद सदस्य जयंती पटनायक यांचे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे निधन झाले। त्या दिवंगत जानकी बल्लभ पटनायक यांच्या पत्नी होत्या। दिवंगत जयंती पटनायक या राजकारणात आणि समाजात सक्रिय असण्यासोबतच एक लेखिका होत्या, असे सांगून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुःख व्यक्त केले। ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महिला सक्षमीकरण आणि ओडिसा साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचे स्मरण केले जाईल असे म्हटले आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी
स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.